नमस्कार, मी अपर्णा। आज मी तुम्हाला अरेबियन पुडिंग कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर चला पाहूया अरेबियन पुडिंग। अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं आहे। या बाउलमध्ये आपण 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकून घेऊ। यामध्ये आपण थोडं गरम दूध टाकून घ्यायचं आहे। आता हे आपण मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं। आता दूध गरम झालं आहे। आपण ही कस्टर्ड पावडर ओतून घ्यायची आहे। यामध्ये 2 चमचे साखर मिक्स केलेली आहे आणि आता हे मिश्रण आपण छान असं ढवळून घ्यायचं। आता आपण फ्रेश क्रीम टाकून घेऊ आणि ही फ्रेश क्रीम आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। आणि थोडंसं आपल्याला कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं आहे। थोडीशी पावडर शुगर टाकत आहे थोडं गोडीसाठी। मला तुमच्या चवीनुसार गोड तुम्ही करू शकता, किती हवं तेवढं। आता आपण हे ब्रेडचे साइडचे कट कापून घेऊ। हे चारी साइडला कट कापून घ्यायचे आहेत। आणि या कटचा वापर तुम्ही ब्रेड क्रम्स म्हणून करू शकता। आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडरने मी केलेलं दूध आहे त्याच्यामध्ये आपण प्रथम टाकून घेऊ। आता हे ब्रेडचे स्लाइस आहेत ते आपण आता लावून घेऊ। त्याच्यावर पुन्हा हे सेम कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते ओतून घेऊ याच्यावर। आता पुन्हा आपण ही ब्रेडची लेयर लावून घेऊ तशीच। आणि पुन्हा आपण याच्यावर हे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते पुन्हा याच्यामध्ये स्प्रेड करून घेऊ। याच्यावर आपण ही व्हिप केलेली फ्रेश क्रीम आहे ती याच्यावर स्प्रेड करून घेऊ। आता हे आपण 10 मिनिटांसाठी फ्रीज करत ठेवूया। त्याच्यावर आपण पिस्ता गार्निश करून घेऊ। आणि थोडंसं आपण केशर टाकून घेऊ। आता हे आपण 3 ते 4 तास फ्रीज करत ठेवूया। असा स्पॉन्जी अरेबियन पुडिंग आपलं रेडी झालेलं आहे। खूपच सुंदर लागतं चवीला। तुम्ही पण घरी ट्राय करा। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, भरपूर शेअर करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला अजून आपला आस्वादमध्ये पाहायला मिळतील।